दुसरों को हाथ नमस्कार मंडळी. तर आता मकर संक्रांत जवळ येत आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी म्हणजे जे महिला हळदी कुंकू करतात त्यांच्या डोक्यात एकच विचार चालू असेल की यावर्षी आपण वाण म्हणून कोणती वस्तू द्यायची आणि ती आपल्याला आपल्या रिजनेबल प्राईसमध्ये देखील हवी. कारण आपण जास्त बायकांना बोलवली तर आपल्याला परवडायला देखील हवी आणि ज्यांना आपण वस्तू देणार आहे त्यांना आवडायला देखील हवी. कारण चांगल्या क्वालिटीची वस्तू कमी किमतीमध्ये जर आपल्याला मिळत असेल तर आपण का घेणार नाहीत. तर तसेच मी आता डीमार्टमध्ये गेली होती तर डीमार्टमध्ये मला असे बऱ्याच साऱ्या व्हरायटी दिसल्या जे आपण वाण म्हणून देऊ शकतो. जसे स्टीलचे कप, हे कमी प्राईसमध्ये चमचे, असे आपल्याला बऱ्याच वस्तू कमी प्राईसमध्ये मिळून जातील आणि त्या वस्तू आपण घरामध्ये वापरू शकतो. गृहिणीला कामात येतील अशा वस्तू तिथे कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतील. सेल देखील लागलेले आहेत. हे आपण काही अजून वस्तू बघणार आहोत जे प्लास्टिकचे आहेत ते देखील आपण वस्तू बघणार आहोत. तर ही घिसणी आपण म्हणजे किसणी आपण देत असतो. बऱ्याचदा काय होतं, सोसायटीमध्ये असेल तर सगळ्या बायकांना आपल्याला कमी किमतीची वस्तू द्यावी लागते तर आपण ही घिसणी देखील देऊ शकतो. आणि जर तुमचं पहिलं हळदी कुंकू नसेल तर आपण प्लेटा देऊ शकतो. जे आपण दुधावरती जे आपण प्लेट ठेवतो अशी प्लेट देखील तुम्हाला ₹39ला मिळून जाईल. म्हणजेच ही किंमत रिजनेबल आहे. ₹30ची वस्तू आपण घेत असतो, ₹30 किंवा ₹40च्या पण वस्तू घेत असतो तर छानपैकी आपल्याला वाट्या मिळतात तिथं आणि त्याही चांगल्या क्वालिटीचे छोटे छोटे ग्लास मिळतात किंवा पेले असतात जिथे आपण चहा पितो तर ते पेले देखील तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळून जातील. आणि तुम्हाला जर ₹50ची वस्तू घ्यायची असेल तर ₹50मध्ये देखील तुम्हाला डीमार्टमध्ये खूप छान अशा वस्तू क्वालिटीच्या मिळून जातील आणि डीमार्टमध्ये असे बऱ्याचशे वस्तू तुम्हाला मिळतील जे तुम्ही घेऊ शकता. मी डीमार्टमध्ये गेल्यानंतर तिथे छोटे छोटे टिफिनचे जे डबे असतात ते ₹49 मला बघायला मिळते. म्हणजे जे स्टीलचे डबे असतात छोटे छोटे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी छोट्या वस्तू ठेवू शकतो ते देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. आपण भांडे घासायची घासणी देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. असे छोटे छोटे बऱ्याचशा वस्तू आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन त्याची कमी किंमत करून आपण होलसेलमध्ये घेऊ शकतो आणि ते वाण म्हणून देऊ शकतो. डीमार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे बऱ्याचशा वस्तू मिळतील. तिथं आपण जर तुम्हाला खाण्याची वस्तू द्यायची असेल जसे की गूळ द्यायचं असेल तर पाव किलोचा गूळ देखील आपण वाणमध्ये देऊ शकतो. साखर पाव किलो देऊ शकतो, शेंगदाणे पाव किलो देऊ शकतो. खाण्यापिण्याच्या वस्तू देखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. कारण मी सुद्धा मागच्या वर्षी वाण म्हणून गूळ दिलेला, पाव किलो गूळचे पॅकिंग करून आपण देऊ शकतो. महिलांना ती खूप गरज असते. जर आपण डाळी वगैरे दिल्या, डाळी आता कॉस्टली असतात तर आपण पाव किलो देखील आपण डाळी देऊ शकतो म्हणजे त्यांच्या वापरात येऊ शकते. आणि जे प्लास्टिकचे भांडे असतात जे आपण छोटे छोटे घेतो तर ते काही वस्तू आपल्या कामात येत नाहीत. म्हणून त्यापेक्षा आपण जे यूजफुल होईल अशा वस्तू आपण वाण म्हणून हळदी कुंकूला देऊ शकतो. डीमार्टमध्ये नवीन वस्तू आलेल्या आहेत म्हणजे नॉनस्टिकी वस्तू मला बऱ्याचशा व्हरायटी बघायला भेटल्या. तर त्यामध्ये देखील भरपूर छान प्रकार होते. आपण याच्यामध्ये असे डब्यांचा सेट असतो तो डब्यांचा सेट काढून एक एक डबे आपण देऊ शकतो. जर आपल्याला खूप कमी किंमतमध्ये द्यायचं असेल तर आपण डबे जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन जे सेट असतात ते घेऊन त्याचे एक एक डबे आपण महिलांना देऊ शकतो. आणि जर तुमचं बजेट ₹50 असेल, जर महिलांना तुम्हाला हळदी कुंकूला ₹50 ₹60ची वस्तू द्यायची असेल त्यासाठी देखील तुम्हाला डीमार्टमध्ये भरपूर व्हरायटी मिळून जाईल. हे जे बाऊल तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ते देखील एकदम छान क्वालिटीचं आहे आणि वापरात देखील येतात. काचेचे भांडे देखील भरपूर जणांना आवडतात ते देखील वापरात येतात. जे आपण मीठ वगैरे ठेवतो काचेच्या बरणीमध्ये असे छोटे छोटे वस्तू मला डीमार्टमध्ये दिसल्या त्याही एकदम छान. आणि आपण जे मसाल्याचे डब्यांमध्ये छोटे छोटे मसाला आपण ठेवत असतो कमी क्वांटिटीमध्ये आपण काढून ठेवतो त्यासाठी देखील आपल्याला अशा डब्या आपण देऊ शकतो. प्लेटा देऊ शकतो. ₹49ला छान अशी प्लेट आहे. तुम्ही ही स्क्रीनवरती वाटी बघत आहात ती ₹29ची आहे. आणि काचेचे जे कप आहेत ते देखील तुम्हाला ₹39-39ला मिळून जातील. छोटी क्वांटिटी घेतली तर ₹29ला मिळून जातील. हे आपल्याला छान ग्रीन कलरमध्ये ₹29ला मिळून जाते.
मी नेहमी तुमच्यासोबत हेल्पफुल ठरेल असे टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. हॅपी मकर संक्रांत इन